सिरियसली यार, मला खरंच कळत नाही, त्या मुलीचा चेहरा जरी पाहिला ना भयंकर राग येतो. आय डोंट नो वाय, पण मॅनेजमेंटला सुद्धा कळत नाही अशा लोकांना कशाला ऍडमिशन देतात. बघते ना आता कशी शिकतीये ते. आपण तिला एवढा त्रास द्यायचा ना की ती क्लासरूम मध्ये यायला सुद्धा घाबरली पाहिजे. येस, डन 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 डन. ठीक आहे. येणार इथे. ऑलरेडी बुक्ड आहे. उप्स, अगं सॉरी हा, चुकून सांडलं. अरे हा, त्यांचं लेक्चर म्हणजे फर्स्ट बेंचवर बसलीये. आणि पहिला दिवस आणि फर्स्ट बेंच. वाव, कसं वाटतंय? छान आहे. ए फुकटी, एक कॅन्टीन वाली, ये भाजी वाली, ये कॅन्टीन वाली, या समोसे घ्या. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. अरे बसा बसा. काय क्लासरूम स्वच्छ नाही गेली वाटतं. हे काय? मी विचारतोय हे काय सगळं? गौरी बोल ना, सांग ना. डॉली. येस. हे काय? ओरिगामीची आवड बळावली आहे का? पटकन कबूल करा, नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. नाही सर, मी काहीच नाही केलंय. हो सर. गौरी तू सांग, कोणी केलं हे सगळं? त्या सगळ्यांना आहे ना प्रिन्सिपल सरांकडे देणार आहे मी.
नाही सर, इट्स ओके. इट्स ओके. गौरी बोल ना, थांब ना सरांना. गौरी बोल ना. सांग. नाही सर, म्हणजे ठीक आहे. जे काय चालू होतं ते गमती गमतीत चालू होतं. ही अशी गंमत. खरंच सर, माझी काही तक्रार नाहीये. बघा बघा जरा शिका हिच्याकडून. आणि इथून पुढे बिहेव युअरसेल्फ. डॉली इकडे ये. हे टाक डस्टबिन मध्ये. टाक म्हणतो ना. चला काढा पुस्तकं. कॉलेजमध्ये आल्या आल्या आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागलीस काय? नाही तुला 4 दिवसात सरळ केलं ना तर माझं नाव पण डॉली नाही. ती गौरी आहे. गौरी पाचपुते. ती फक्त तन्वी सारखी दिसते. आजचा दिवस तिच्याकडे न बघता शिकव अभिमन्यू, आणि मग तिला कायमचं वर्गाबाहेर काढायची युक्ती शोधून काढ. अभि अरे यू वोंट बिलीव. किती वेळ सांगितलंय की मला कॉलेजमध्ये अभि म्हणू नकोस. अरे कशाला हव्यात फॉर्मॅलिटीज. अरे यू वोंट बिलीव. ती गौरी आहे एकदम भारी आहे रे. म्हणजे ते स्टुडंट म्हणून कमाल नाहीये तर माणूस म्हणूनही कमाल आहे. म्हणजे झालं असं, वर्गामध्ये काही मुलं त्याची टिंगल करत होते. मी त्यांना शिक्षा करायला गेलो तर मला नाही म्हणाली. वर मला सांगत होती. वाच रे. त्या गौरीबद्दल मला काही सांगू नकोस. ठीक आहे, शांत हो तू. हे पाणी घे. मला पाणी नकोय. ठीक आहे. हे बघ अभिमन्यू, हे बघ गौरी आता या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तुझी पण आहे. ती तुला रोज वर्गात दिसणार आहे. आणि मला माहिती आहे तू तुझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देत नाहीस. तिचंही होऊ देऊ नकोस. तुझ्या भूतकाळात जे काही घडलंय त्यामुळे तर. थँक्यू. बाप्पा, आज अभिमन्यू सरांचं पहिलं लेक्चर आहे. तुला तर सगळं माहिती आहे. आमच्या दोघांची जरा टशनच आहे. प्लीज आज काही पंगा नको व्हायला. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. आधुनिक मराठी कविता. आजपासून आपण आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात करतोय. आपण टाइमलाईन वाईज बघूया की मराठी साहित्य कसं बदलत गेलं. मला सांगा, आधुनिक काळाची सुरुवात कुठल्या शतकात झाली आणि कशी झाली? तू सांग. नाही, तुम्ही बॅकबेंचर्स. तू सांग. नाही सर. तुम्ही. नाही सर. कोणाला नाही येते उत्तर? काय अभ्यास करता की नाही? सर
17व्या शतकामध्ये युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यामुळे आधुनिक युगाची सुरुवात झाली असं आपण म्हणतो. पण हे आधुनिक विचार मराठी साहित्यामध्ये येण्यात जवळजवळ 19व्या शतक उजाडलं होतं. आणि मग बरोबर आहे ना सर? तर मराठीतली पहिली कादंबरी लिहिली 1857 मध्ये बाबा पदमनजे यांनी. त्या कादंबरीचं नाव होतं यमुना पर्यटन. यमुना ही त्या कादंबरीची नाईक. म्हणजे गमत बघा की ब्रिटिशांचा काळ चालू होता भारतामध्ये, त्यांचं राज्य होतं आणि स्वतः लेखक हे त्या मिशनरी विचारांनी भारावलेले होते. त्यामुळे अर्थात त्यांची नायिका सुद्धा तशीच त्या विचारांनी भारावलेली. आणि यमुना तिच्या पतीबरोबर प्रवासाला निघते. त्या प्रवासावर ही कादंबरी आधारलेली होती. हे तू काय झालंय? तास चालू असताना बडबड करायची असेल तर बाहेर निघून जायचं वर्गाच्या. सर, आपला विषय आधुनिक साहित्य होता आणि तुम्ही मध्येच कादंबरीबद्दल बोलायला लागलात, म्हणून थोडं कन्फ्युजन झालं. हे काय होतंय मला? इतकं कसा वाहवत गेलो मी? सर, काय झालं? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? ते पिऊन काकांना बोलवून आणू का? नाही, आपण कवितेविषयी, त्यातल्या काव्य विचारांविषयी बोलूया. विशेषतः भावक काव्यांच्या विचाराविषयी बोलूया. हे सगळं हिच्यामुळे होत आहे. सारखे तन्वीचे विचार येत आहेत डोक्यात. असं होऊन चालणार नाही. सर, तुम्हाला त्रास होतोय ना? मी आणते ना पिऊन काकांना बोलवून. जरा थोडासा त्रास होतोय बहुधा. ऍसिडिटी झाली असावी. तुम्ही ती कविता वाचून घ्या घरनं आणि नीट अभ्यास करून उद्या आपण त्याच्यावरती बोलूया. वाचून घ्या कविता. हे सगळं पहिल्यांदाच होतंय ना अभिमन्यू सरांसोबत? हो ना, मागच्या 2 वर्षात सर आजारी पडलेले असं बघितलं पण नाहीये. सगळं हिच्यामुळे होत आहे. बॅडला घेऊन आली ही आपल्या क्लासमध्ये. मला त्या हिच्याकडे बघूनच अनहायजेनिक वाटतं. ते भाज्यांमधल्या आळ्या असतात ना, त्या असतील पण हिच्या बॅगेत. हिच्यामुळे जर्म्स पसरतात आपल्या क्लासरूममध्ये. दिवसभर त्या घामट कॅन्टीनमध्ये काम करत असते. लांब राहा सगळ्यांनी हिच्यापासून. हे गप्प बसा तुम्ही. गौरी, तू नको लक्ष दे यांच्याकडे. तू चल बरे, तू चल. एक निबंध राहिला होता फक्त, तो झाला. वाचून दाखवा. माझ्या निबंधाचं नाव आहे नाव काय?
नाव माणसाचं असतं, निबंधाचं शीर्षक असतं. बरं बोलतो. माझ्या निबंधाचं शीर्षक आहे माझे बाबा. माझ्या बाबांचे नाव विघ्नेश पाचपुते आहे. मी माझ्या सगळ्या वया पुस्तकांवर त्यांचे नाव मध्ये घालतो, पण ते फक्त वया पुस्तकांवरच आहेत. ते आमच्या घरी राहत नाहीत. मी लहानपणी बाबांना पाहिलं होतं. मला त्यांची खूप आठवण येते. घरातल्या सगळ्यांना, आमच्या शाळेतल्या लोकांना पण त्यांची खूप आठवण येते. नाक्यावरचा पानवाला मला रोज बोलवून विचारतो की तुझा पळपुटा बाप आज तरी येणार आहे का, पण ते कधी येणार हे मला माहीत नसल्याने मी काही बोलत नाही. मुलांचे बाबा शूर असतात, पण काहींचे बाबा संकट आल्यावर पळून जातात, असं मला आता कळून आलंय. मन्या बास, बाबांना आपल्या मुलांची व घराची काळजी असते. ते सणांना नवीन कपडे घेऊन येतात. जग पास झालं, गप्पा बस आता. अरे तुझ्या बापाने जीवाला घोर लावला, तुला पुरे नाहीये का? तू लहान आहे तो. चल तू माझ्या सोबत. शब्द ऐकाय तरी तुझ्या तोंडून मला आता. मान्या, शोभा अगं काय आहे? अगं लहान आहे तो, त्याने मुद्दाम केलं का? किती मारलंस त्याला? भाऊ बहिणी गेला पळून एकटा, याचा बाप तुमचा धीर. त्यापेक्षा आमची सुटका करून गेला असतं तर बरं झालं असतं. माझंच बिल समस्या फुटकर. अगं शोभा ऐक, शोभा ऐक, शोभा अगं काय अभद्र बोलतेस तू दिवे लग्नीच्या वेळेस? ऐक ना, देवाने इतकं अगं सोन्यासारखं लेकरू दिले तुझ्या पदरामध्ये. लेकरू लेकरू म्हणून अजून किती दिवस कौतुक करायला बघते ना मी. काही नाही का वहिनी, शेवटी प्रत्येकाला ज्याचा त्याचा संसार महत्वाचा असतो. पण तुझा धीर गेला पळून बायको पुराला वाऱ्यावर सोडून. उद्या तुझ्या पोरीचं लग्न होईल, पैसा अडका असा भरपूर लागणार तुम्हाला. तेव्हा बघाल मन्याला, मला बघाल. अगं काय बोलते शोभा, आम्ही दोघेही वागलोत का तुझ्याशी असं? आणि तुला काय वाटतं हे तुमची जबाबदारी झटकतील? कोणी सांगावं? तुझा धीर कसा वागला बघितलंस ना? उदारीचा हा एवढा मोठा डोंगर करून गेला आणि पाठीला पायला पळून गेला. जगातले कुठलेच वडील, कुठलेच बाबा कधीच वाईट नसतात. म्हणजे आपल्या बाळाला, आपल्या मुलाला त्रास व्हावा असं ते कधीच वागत नाही. मग तो मुलगा असू देत नाही तर मुलगी, आपण कायम त्यांच्या काळजाचा तुकडाच असतो. आपल्याला कधी काही होऊ नये, कुठला त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी काळजी घेत असतात. आपले पाय भाजू नये म्हणून तापत्या उन्हात स्वतःच्या पायातली चप्पल फक्त बापच काढून देऊ शकतो. आपलं पोट भरावं म्हणून उपाशी पोटी कायम एक बापच राहतो. सणावाराला, मोठ्या दिवसांना आपण चांगले कपडे घालावेत, नवे कपडे घालावेत म्हणून एक बापच ठिगळं लावलेला शर्ट वापरतो. मन्या, एक बाप आपल्या लेकरासाठी जे करतो ना, ते जगातलं कोणीच नाही करू शकत. शेवटी काय झालं ग वहिनी? अहो लग्नानंतर किती स्वप्न पाहिली होती मी. आमच्या मुलाला चांगलं मोठं करेन, खूप शिकवेन, आपण सगळे त्याच्या मोठ्या घरात राहायला जाऊ. माझा मने आता पोरकाच झाला ना ग. आता कसं मी त्याला मोठं करू तूच सांग. अगं वेडे, मना काय आमच्यासाठी पोरका आहे का? अगं तुम्ही दोघेही आमचेच आहात आणि कायम आमचेच राहाल. आपण सगळे मिळून मन्याला शिकवू, त्याला खूप मोठा साहेब बनवू. मागचं झालं, जोपर्यंत आम्ही दोघे जण आहोत ना, तोपर्यंत तू हे असलं अभद्र तोंडातून बाहेर काढायचं नाही. हा, ऐकशील ना? ज्या वेळेस हा बाप
घर सोडून लांब गेलेला असतो त्यावेळेस नक्कीच त्यांच्यावर काहीतरी खूप मोठं संकट आलेलं असतं. त्याच्याशिवाय त्यानं असं करणं शक्यच नाही. मग आता तू मला सांग, आपले बाबा अशा संकटात अडकलेले असताना आपण असं त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं का? ताई, तो मी निबंध खोडून परत लिहितो. आता मला समजले बाबा कसे असतात ते. पप्पी नाही. हा, पप्पी नाही. ठीक आहे, आत्ता सोडतीये तुला. पण मन्या, ज्या वेळेस तुझे बाबा परत येतील त्यावेळेस ते सगळ्यात पहिल्यांदा काय करतील माहितीये? काय? तुझी पप्पी घेते.